नमस्कार, वी न्यूज़ मुंबई में आपका स्वागत है। मैं हूं बलवीर वैद। आइए देखते हैं आज की ताज़ा तरीन खबरें। कासा गांव में स्थित सूर्या पानी के प्लांट का पावर ट्रांसफार्मर खराब हो जाने के कारण वसई वासियों को पिछले 5-6 दिनों से पानी की किल्लत आ रही थी। इस पर विशेष ध्यान देते हुए विधायक राजन नाइक ने प्लांट का दौरा किया और विशेष प्रयत्न करके शीघ्र दूसरा ट्रांसफार्मर बैठाने की व्यवस्था की। आइए देखते हैं इस बाबत राजन नाइक ने क्या कहा। मंत्री पाणी जातं 25 तारखेला संध्याकाळपासून हा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झालेला एमएमआरडीचे अधिकारी आहेत, एमएससीबीचे अधिकारी आहेत, यांनी अथक परिश्रम घेऊन 6 दिवसात तो ट्रान्सफॉर्मर दुरुस्त केला। दुरुस्त करण्यासाठी वापीला जवळजवळ 4 दिवस त्यासाठी गेले। मी त्यांचे खरोखर आभार व्यक्त करतो। फार परिश्रम घेतले, 24 तास त्या लोकांनी काम केलं। खरं म्हणजे इथे स्टँडबाय ट्रान्सफॉर्मर असावं अशी अपेक्षा होती, पण तो आजपर्यंत नव्हता। मी एमएमआरडीच्या अधिकाऱ्याला, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात मागणी केलेली आहे। त्यांनी मान्य केलं की नजीकच्या काळामध्ये असं काही घटना घडू नये म्हणून एक स्टँडबाय ट्रान्सफॉर्मर ते इथे ठेवणार आहेत। म्हणजे एखादा ट्रान्सफॉर्मर जर बिघडला तर दुसरा ट्रान्सफॉर्मर हा 3 तासामध्ये कार्यान्वित होईल अशी व्यवस्था ते रेंटल घेणार आहेत। ते प्रोक्युअर पण केलं आहे। नजीकच्या काळात असं होईल। गेल्या 6 दिवस शहरातील लोकांना प्रचंड पाण्याचा त्रास झाला, प्रचंड त्रास। आज पाडवा, वर्षाचा पहिला दिवस, आणि माझ्या शहरवासियांना, माझ्या बंधू भगिनींना, माझ्या लाडक्या बहिणींना पाण्यापासून प्रचंड त्रास झाला। त्याबद्दल मी त्यांची क्षमा याचना करतो आणि मी तुमचा सेवक म्हणून यापुढे अधिक चांगल्या प्रकारे काम करेन। या सकाळ दुपार 11 वाजल्यापासून या अधिकाऱ्यांबरोबर या संदर्भात आहे, त्यामुळे त्यांनी चांगलं सहकार्य दिलं। पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करून लवकरात लवकर पाणी चालू होईल असा विश्वास व्यक्त करतो। धन्यवाद। आज के बुलेटिन में बस इतना ही। और खबरों के साथ फिर मिलेंगे। तब तक के लिए नमस्कार।